नमस्ते श्री स्वामी समर्थ। आज 1 महिन्याच्या नंतर मी परत ब्लॉग करायला चालू करत आहे। काही दिवसापासून मला बरंच वाटत नव्हतं। सकाळी उठल्यावरच गणू म्हणाला, चल तुला आज नारळ पाणी पियाला घेऊन जातो। मग आम्ही बाहेर जाऊन नारळ पाणी पियालो। नारळ पाणी पिल्यावर मला थोडं फ्रेश वाटलं। नंतर आम्ही घरी आलो। गणू नेहमी काहीतरी हेल्दी खायलाच मागतो। मला बरं नाहीये पण हेल्दी खायला यायला पाहिजे असतं। मग मी घरी आले की छान असा सलाड करून दिला। मला तो खूप आवडला सुद्धा। त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे जात होतो। आमची अपॉइंटमेंट लवकरची होती पण आज आम्हाला खूप उशीर झाला होता। बिल्डिंगच्या खाली आल्याच्या नंतर इकडे बघतो तर इथे बिल्डिंगची पूजेची तयारी चालू होती। 1 महिना बरं नव्हतं ना, मला एवढा कंटाळा आला। ब्लॉग करायला पण नाही व्हायचं किंवा मी कुठे बाहेरच जात नव्हती। डॉक्टरकडे जावा, घरी या, गोळ्या खावा, हेच चालू होतं। आज मला खरंच खूप चांगलं वाटत होतं। जरा स्टार्टिंगचे महिने ना माझ्यासाठी चांगलेच नसतात वाटत। गेल्या वर्षी पण माझा हाताचं ऑपरेशन झालेलं, ते पण ह्याच महिन्यात झालेलं। हा फेब्रुवारी महिना ना का येतो, मला खूप त्रास दिला या महिन्याने। किती मला बरं नव्हतं। गेल्या वर्षी पण ह्याच टायमाला मला बरं नव्हतं। टायमाला मला ताप यायला सुरुवात झाला। मला वाटलं मी आठवड्याभरामध्ये बरी होईल, थोड्या दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करीन, पण काय मी बरं व्हायचं नावच घेत नव्हती। बरं नसल्यामुळे मी एवढे छान छान मुवमेंट मिस केले ना। हल्ली ना मठामधून पालखी पण गेली, मला तिकडे सुद्धा जायला भेटलं नाही मला बरं नसल्यामुळे। ते पण मला एवढं वाईट वाटत होतं ना। आज त्या मठामध्ये भंडारा सुद्धा आहे। मला माहित नाही मला जायला भेटणार की नाही। मला बरं नसल्यामुळे गणू ना लवकर कुठे पाठवत पण नाही मला हल्ली। आता इथे आम्ही डॉक्टरांकडे पोचलेलो। डॉक्टरांच्या इथे अर्धा तास बसल्याच्या नंतर आता आमचा नंबर येणार होता। हा हॉस्पिटल एवढं छान आहे ना, इथे केसांची, स्किनची सगळी ट्रीटमेंट होते। आता इथे आमच्या डॉक्टरांना भेटायचा टाइम आलेला। डॉक्टरांना भेटल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं परत रिपोर्ट काढण्यासाठी। मग आम्ही ताईच्या तिकडे गेलो त्यांना रिपोर्ट विचारण्यासाठी, पण ते बोलले की आज इथे ब्लड काढणार नाही, तुम्ही मंडेला या। मग आम्ही परत ताईच्या इथे मठात जायला निघालेलो। गणू बोललेला की डायरेक्ट आता घरी जाऊया। मी त्याला मस्का आला की चल ना आज मठात जाऊया, कारण मला बरं नसल्यामुळे मी मठात पण गेली नव्हती। मी मठात गेलो, तिथे जाऊन स्वामींचं शांत आणि सुंदर असं दर्शन घेतलं। आज मठामध्ये सत्यनारायणची पूजेची तयारी सुद्धा चालू होती। मठामधून अक्कलकोट इथे पालखी गेलेली, ती पालखी जाऊन आल्यामुळे आज इकडे भंडारा सुद्धा होता। फुलांनी एवढं छान डेकोरेशन केलं ना मठ, इकडे अजून सुद्धा काम चालू होतं यांचं। नंतर आम्ही देवाचं छान दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्ही निघालेलो घरी येण्यासाठी। घरी आल्याच्या नंतर पण एवढं बरं वाटत होतं ना की आज मला खूप दिवसाने मठात जायला भेटलेलं। तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।